नमस्कार, मी क्रांती आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। कसे आहात? आय होप खूप मजेत आहात, आनंदात आहात। तर आता स्वामींची आणि देवीची सेवा चालूच आहे, कुलदेवतेची सेवा चालू आहे, तर ती चालूच ठेवा। तर आता उद्या आहे आपल्याकडे कुलदेवतेचा जो उत्सव आहे, नवरात्र सुरू आहे, त्यातील 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी असते ललिता पंचमी। पंचमी हा जो उत्सव आहे हा नवरात्रातले सर्वच दिवस जसेही महत्त्वाचे असतात, परंतु पंचमी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे दिवस खूप प्रभावी असतात। पंचमीला आपल्याकडे सरस्वती मातेची पूजा केली जाते। सरस्वती माता तुम्हाला माहीतच आहे की सरस्वती माता ही बुद्धीची, विद्येची देवता आहे। तर सरस्वती मातेची पूजा केली जाते। का केली जाते? तर हे बघा, जिथे लक्ष्मी माता कुठे प्रसन्न होते? तर हे बघा, जिथे सरस्वती असते तिथेच लक्ष्मी पण येते। जिथे सरस्वतीची पूजा केली जाते, ऑटोमॅटिकली तिथे लक्ष्मीचीही पूजा होत असते। आणि ज्याच्यावर सरस्वती माता प्रसन्न असते ना, तो कुठलाही चांगल्या मार्गाने निश्चितच सरस्वती माता ज्याच्यावर प्रसन्न असते, तो निश्चितच लक्ष्मी मातेला बोलवू शकतो, लक्ष्मी कमवू शकतो। म्हणून लक्ष्मीची सेवा करत असताना जिथे आपल्याला गरज आहे लक्ष्मीची, पण त्याचबरोबर सरस्वती मातेची सेवा करणं हे खूप अत्यंत अनिवार्य आहे। हे बघा, आत्ताचं तर जग असं आहे की खूप कॉम्पिटिशन ह्या लाईफमध्ये सुरू आहे। प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं मूल हे टॉपवर असावं, आपल्या मुलाला खूप छान त्यातमध्ये मार्क मिळावे, टॉपरला जावं। हे बघा, प्रत्येक मुलाची बौद्धिक क्षमता ही वेगळी असते। प्रत्येक मुलगा मुलगी जे काही आहे तुमचं बाळ, ते प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगळी असते, परंतु प्रत्येक आईवडिलांची एक अपेक्षा असते की आपला मुलगी ही टॉपरला असावी, टॉप करावं। परंतु ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आत्ताची जी जनरेशन आहे ना, ती खूप स्पीडने सगळ्या गोष्टी शिकत आहे आणि ज्या गोष्टी त्यांना शिकवाव्या लागतात ना, त्या गोष्टी, वाईट गोष्टी त्यांना पटकन शिकले जातात। ती मुलं मोबाईल बघतायत, त्यांच्याकडे अगदी जग पुढे समोर आलेलं आहे त्यांच्यासमोर, त्यामुळे त्यांना ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या एकदम इझिली समजत आहेत। परंतु चांगल्या गोष्टी, चांगल्या सवयी आपल्याला त्या लावाव्याच लागत आहेत त्यांना। त्याच्यामुळे मुलांची जास्तीत जास्त प्रगती व्हावी, मुलांना जास्तीत जास्त चांगले मार्क तर मिळावे, परंतु एक माणूस म्हणून त्यांनी खूप चांगल्या रीतीने जगावे, जे की आत्ताच्या युगामध्ये हे बघा, टॉपला जाणं खूप गरजेचं आहे। स्पर्धा प्रत्येक ठिकाणी आहे, परंतु याचा अर्थ असा नाही आहे की आपल्या मुलांना आपल्याला पळवायचं आहे किंवा आपल्या मुलांवर कुठलाही अन्याय करायचा आहे। त्यांचं बालपण पण हिरावून घ्यायचं नाही आपल्याला आणि त्यांच्यावर तेवढी लक्ष्मी मातेची आणि सरस्वती मातेची कृपा व्हावी ही आपली प्रत्येकाची इच्छा असते। मूल कितीही मोठं झालं तरी आईसाठी ते लहान असतं आणि मूल हे कितीही पुढे गेलं तरी आईला असं वाटत असतं की आपलं मूल अजूनही लहान आहे। त्यामुळे प्रत्येक आईने ही सेवा करायची आहे आणि उद्याचा दिवस अजिबात चुकवायचा नाही आहे। तर हे बघा, ही जी सेवा आहे ना, ती तुम्ही प्रत्येक माता करू शकते। जरी पिरियड्स असतील तरीही ही सेवा केली जाऊ शकते। आणि कशी केली जाऊ शकते? तर तुमच्या घरामध्ये दुसरं कोणी करणारं असेल तर त्यांना तुम्ही सांगू शकतात, अदरवाईज तुम्ही देखील ही सेवा करू शकतात। लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईलच, परंतु तुमच्यावर सरस्वती मातेची कायम छत्रछाया असणं गरजेचं आहे। कारण हे बघा, सरस्वती आपल्याला बुद्धी देत असते आणि सरस्वती, आपण जे काही काम करतो आपल्या बुद्धीने काम करत असतो। आपली बुद्धी कायम तल्लख राहावी, आपली बुद्धी कायम चांगल्या मार्गाला जावी, असं जर तुम्हाला वाटत असेल, आपल्या मुलांची बुद्धी चांगलीच राहावी, कायम ते चांगलाच मार्ग त्यांनी निवडावा, जे की आत्ताच्या जगामध्ये कॉम्पिटिशन बरोबर डिप्रेशन देखील आलेलं आहे। त्याचबरोबर मुलं खूप वाईट मार्गाला लागलेले आहेत। मी तुम्हाला हे पण सांगते की हे जे वर्ष आहे हे केतूचं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं की हेडलेस एनर्जी खूप जास्त आहे, की आत्ताची मुलं अगदी कुठलाही विचार न करता गोष्टी करत आहेत। लहान मुलं आहेत की जे वाईट मार्गाला लागत आहेत, लहान मुलांना वाईट व्यसनं लागत आहेत। त्यामुळे त्यांच्यावर सरस्वती माता
प्रसन्न होणं खूप आवश्यक आहे. सरस्वती माता बुद्धीची देवता आहे, त्यामुळे त्यांची जी बुद्धी आहे ती सारासार विवेक बुद्धी त्यांची जागृत होणं खूप महत्त्वाचं आहे. अभ्यास तर त्यांचा रँक येणं, अभ्यास होणं हे तर खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर त्यांची बुद्धी जी सारासार विचारबुद्धी आहे ती देखील चालणं खूप गरजेचं आहे. केतूच्या वर्षामध्ये हा उपाय तुम्हाला खूप मुलांच्यासाठी इतका प्रभावी आहे की म्हणजे त्याचे रिझल्ट तुम्हाला येणार आहेत. आणि प्रत्येक महिन्यात जी पंचमी येते ना त्यावेळेस तुम्ही देखील करू शकतात. वसंत पंचमीला देखील हा उपाय केला जातो, परंतु आता शारदीय नवरात्रोत्सवात जी ललिता पंचमी येत आहे त्याच्यात ह्याचे प्रभाव खूप जास्त दिसून येत आहेत. तर सरस्वती मातेची पूजा कशी करावी, प्रत्येक आताचं तर असं आहे की मुलांना त्यांची प्रायव्हसी आहे, त्यांचं स्टडी टेबल आहे, त्यांचं एक रूम आहे, किंवा ते कुठेतरी अभ्यास करत असतील तर तिथे त्याच्यासमोर प्रत्येक घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो हा असावाच. जिथे मुलं अभ्यास करत असतील त्याच्यासमोर सरस्वती मातेचा एक फोटो आणि त्याचबरोबर एक मोरपीस नक्की ठेवा. आणि हे बघा, मोरपीस तुम्ही ते अभ्यास करत असतील त्याच्यावरती देखील लावू शकतात, समोर देखील लावू शकतात, दोन्ही बाजूला लावू शकतात. आणि छोटासा फोटो सरस्वती मातेचा तुम्ही तुमच्या त्या रूममध्ये लावा जिथे ती मुलं अभ्यास करत असतील. देवघरामध्ये देखील ठेवा. रोज जी मुलं पाया पडतात त्याच्याबरोबर त्यांनी सरस्वती मातेच्या पाया पडणं, तिचे आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण मी तुम्हाला मागेच सांगितलं, ज्याच्यावर सरस्वती माता प्रसन्न आहे तो लक्ष्मी कसाही कमवू शकतो. कारण त्याची तेवढी बुद्धीच चालत आहे की मग तो कशाही मार्गाने म्हणजे एकदम चांगल्या मार्गानेच तो आपल्याला लक्ष्मी आणून देणार आहे घरामध्ये. त्यामुळे लक्षात घ्या की सरस्वती बरोबर लक्ष्मी आणि लक्ष्मी बरोबर सरस्वती आहेच आहे. त्यामुळे घरामध्ये तुम्ही पहिले तर जी मुलं आहेत त्यांना सरस्वती मातेची प्रार्थना करायला शिकवा. या कुंदेंदू तुषार हार धवला हे म्हणायला शिकवा त्यांना. त्याचबरोबर जिथे ते बसतात तिथे त्यांच्या स्टडी टेबलवर त्यांच्या समोर येईल असा सरस्वती मातेचा फोटो ठेवा. सरस्वती मातेचा फोटो ठेवा, त्याचबरोबर मोरपीस ठेवा. मोरपीस ते झोपतात किंवा बसतात त्या रूममध्ये त्यांच्या डोक्यावर येईल असं देखील मोरपीस तुम्ही नक्की ठेवा. तर सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे तो एम आहे. आणि एम हा जो शब्द आहे ना तो तुम्हाला दर्भाच्या काडीने त्यांच्या जिभेवर उद्या लिहायचा आहे. सेवा हीच आहे की त्यांच्या जे जीभ आहे त्याच्यावर दर्भाच्या काडीने लिहायचं आहे. तर तुम्ही कोणत्याही छोट्यापासून मोठ्या नर्सरी KG अगदी दुसऱ्या वर्षापासून पहिल्या वर्षापासूनची जी मुलं आहेत त्यांच्या जिभेवर देखील तुम्ही लिहू शकतात. अगदी ते फायनल इयरला असतील, इंजिनिअरिंग डॉक्टरिंग काहीही करत असू देत, त्या मुलांच्या जिभेवर लिहायला अजिबात विसरू नका. दर्भाची काडी नसेल तर तुम्ही सोन्याची काडी, चांदीचं काही असेल तुमच्याकडे त्याने, सोनं चांदी किंवा काही तुमच्याकडे नसेल तर तुमच्या बोटाने लिहायला देखील विसरू नका. दर्भाच्या काडीने लिहिलं तर अत्यंत उत्तम. मध घ्यायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला एम लिहायचा आहे. एम हा जो सरस्वती माता आहे तिचा बीजमंत्र आहे, बीजाक्षर आहे. त्यामुळे एम एडक्याचा त्याच्यावर एक काणा आणि अनुस्वार टिंब जो आहे तो द्यायचा आहे. एम झाला. आणि त्याच्याचबरोबर त्यांना सरस्वती मातेचा एक प्रभावी मंत्र म्हणायला सांगा. तो जर ते म्हणत असतील तर त्यांना म्हणू द्या. मुलांना नाही म्हणता आलं त्यांना तर तुम्ही तो मंत्र त्यांच्या वतीने म्हटलात उद्याच्या दिवशी तरी चालणार आहे. ओम एम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वते बुधजनने स्वाहा. ओम एम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वते बुधजनने स्वाहा हा मंत्र आहे, जो सरस्वती मातेचा मंत्र आहे तो त्यांनी म्हणावा किंवा तुम्ही त्यांच्या वतीने म्हटलात तरी चालणार आहे. परंतु सरस्वती मातेची उद्याच्या दिवसाची सेवा अजिबात चुकवू नका. कारण सरस्वती तुमच्या मुलांवर प्रसन्न व्हावी, त्यांनी अगदी निर्णय जरी घेण्याची क्षमता तुमच्या मुलांची चांगली विकसित व्हावी, त्यांना म्हणजे शैक्षणिक तर त्यांना यश मिळावं, पण एक माणूस म्हणून त्यांना छान असं जगता यावं, यासाठी हा सरस्वती मातेचा जो उपाय आहे एम लिहिण्याचा आणि मंत्र जो आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. पण तो मंत्र आणि ते सर्व त्यांच्याकडनं उद्या ती सेवा करून घ्या. फोटो नसेल तर तो घरी घेऊन या तुम्ही. त्याचबरोबर लक्षात घ्या की फोटो आणि मोरपीस त्यांच्या रूममध्ये हा असलाच पाहिजे. त्यांच्या मनाला शांतता मिळेल. आणि लहान मुलं खूप
चंचल असतात, त्यांच्या मनाला शांतता त्या गोष्टींनी मिळत असते. कारण देवीचं एक ते वलय आहे, ते त्यांच्या भोवती राहतं आणि त्यांना शांतता त्याच्यातनं मिळत असते. शांत झोप त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते, कारण झोपेतच बऱ्याचसा मेंदू त्यांचा आहे ना, तो विकसित होत असतो. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्या. सरस्वती मातेची कृपा तुमच्या मुलांवर, सर्वांच्या मुलांवर अशीच राहू देत, हीच ईश्वरजनी मी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.